सोलापूर शहरात आगामी मोहरम सण शांततेत, सलोख्याने आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावा यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, शहर काझी, मौलाना तसेच मुस्लिम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी मोहरम सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. विनापरवाना नवीन मिरवणुका काढू नयेत. रस्त्यावर मंडप उभारताना किंवा सरबत वाटप करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांसमोर आक्षेपार्ह कृत्ये व अनावश्यक नाचगाणी टाळावीत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या बैठकीस पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील, वृष्टी जैन, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आरटीओ, अग्निशामक विभाग, धर्मादाय आयुक्तालय, वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते. आज सोलापूर शहरात मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आलं होतं. आपलं सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे साहेब आणि DCP पाटील मॅडम, जैन मॅडम आणि यावलकर आणि इतर विभागाच्याही सर्व अधिकारी उपस्थित होतं. शांतता समितीच्या आणि मोहरम कमिटीच्या सर्व सदस्यांनी सूचना मांडलेल्या आहेत. त्यानुसार कॉर्पोरेशनच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने जे आवश्यकता कारवाई ते करण्यात येईल आणि जे प्रशासनाच्या वतीने जे काही अटीशर्ती आहे त्याबद्दलही आम्ही सूचना दिलेल्या आहेत. सर्वांनी दिलेल्या सर्व अटीशर्ती आणि सूचनाचे तंतोतंत पालन करावे, जेणेकरून या उत्सव कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लागता शांततेने पार पडेल. सर्व मुस्लिम बांधवांना मोहरम सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा. वक्फ बोर्ड कार्यालयातून आम्हाला पत्र मिळालेलं आहेत. दोन्ही कमिटीला कुठल्याही प्रकारच्या वर्गणी जमा करायला अधिकार नाही आहे म्हणून त्याबद्दलही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्या जे पत्राच्या कॉपी आम्ही दोन्ही कमिटीला देणार आहेत आणि माध्यमाच्या प्रतिनिधींनाही आम्ही कॉपी देऊ. सर्व मुस्लिम बांधवांना आणि जे सवारी पंजे वगैरे जे स्थापन करणार आहे आपल्यालाही आमच्या आव्हानं आहेत. कोणालाही आपण वर्गणी किंवा कंटनी अशा जबरदस्ती द्यायची आवश्यकता नाही आहे. कोणी काय असं जबरदस्ती केलं तर आपण पोलीस विभागात संपर्क करावे, जेणेकरून आम्ही योग्य कायदेशीर कारवाई करू. धन्यवाद. बाकीचे अधिकारी नवीन आलेले आहेत, त्यांच्या गाडीवेळ झाले नाही. तर हे ग्रामीण भागामध्ये जसं साहेबांनी आता उपायुक्त साहेबांनी ग्रामीण भाग केलेला आहे, तिथं माहिती घेऊ शकता. ज्या प्रमाणात हिंदू बांधव तिथं सहभाग असतात. जसं आमचं कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे, केरळ पोलिसाच्या समोर दादा पीर सवारीचे जे बांधव आहे, सफार परिवार, त्यांचे सर्व सहकारी, सर्व हिंदू बांधव पायात चप्पल न घालता त्यांनी त्या आपल्या पावित्र्याने त्या सवारीची त्यांनी सुरुवातीपासून स्थापना त्यांनी मिरवणूक काढायचं काम ते सफार सर्व धर्म समूहाचा प्रत्येक म्हणून सफार बांधव करतात. आम्हाला अभिमान आहे की असे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांचा तो या पद्धतीने कार्य आहे. आज मंगळवेळात आणि तिथं आयले अलंग म्हणून पैगंबर साहेबांचे कुटुंब त्या ठिकाणी त्यांचा एक आदराने ते डोला निघतो. तो डोला जो आहे त्यात हिंदू बांधव ज्या प्रमाणात सहभागी असतात. FCC अध्यक्ष पहिला जे बोललो दादा पीरचा ते जेडोडचे अध्यक्ष आहेत. तर याची पार्श्वभूमी वेगळी आहे. याची पार्श्वभूमी आपण जर समजून प्रत्येकाने घेतली तर प्रामाणिकपणे आपण कसं उत्सव आनंद साजरा करायचं हे आपण मुख्य मोहरम कमिटीच्या संस्थापकांपैकी एक की मला एकच सूचना मांडायची आहे की साहेब, आपला माणिक चौक परिसरामध्ये पंजे बसतात. तिथला 4 रस्ते आहेत. त्या 4 रस्त्यांना अडथळा आहे की त्या वेळेला तिथं एक ट्रॅफिक पोलीस कायमस्वरूपी हे 5 दिवस बसवावे अशी सूचना माझी आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था जर महानगरपालिकेकडून केली तर उत्तम होईल. पण त्याचबरोबर आणखी एक सूचना असेल की स्वच्छ पाण्याची करा. कारण का जर मध्यंतरी एका संस्थेने
आवाज दिलाय की सोलापूर आणि पुण्याच्या साधारण 20 लाख लोकांना कॅन्सरचा बाधा फक्त पाण्यामुळे होते होते. तर स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी अशी महापालिकेला एक विनंती आहे. दुसरी सर, मिरवणूक मार्ग जे आहेत त्या मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले, ज्याच्यामुळे काही गाड्या वगैरे जात असताना अपघात होण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला माहित आहे की या ठिकाणी मजबूत आता महापालिकेमध्ये सत्ता आलेली आहे, एक हाती सत्ता आहे. तर त्या ठिकाणी महापौर आपण सर्व बसून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रस्त्याला कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे. सर, तिसरा एक विषय असा आहे, मोहरम कमिटीमध्ये वाद आहे सर, एक मोडकर साहेबांची आणि मुर्शद साहेबांची. आणि दरवर्षी मोहरम सण आला तर हे खंडी वसूल करतात, ते हप्ते घेतात, असं तसं हे सगळं 12 भानगडी समाजाच्या पुढे जातात. मी लहान आहे या दोघांपेक्षा पण एक गोष्ट काय सर माहिती का, समाजाच्या प्रती आपण एखादं चांगला काम करत असताना काही गोष्टी चुकीच्या घडत असतील तर त्या संदर्भात माननीय सीपी सर असतील, माननीय डीसीपी सर, डीसीपी मॅडम सर, या संदर्भात सर एखादी यांची बैठक लावून कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्ग काढता येईल याचाही आपण थोडासा प्रयत्न केला तर एक आमची विनंती आहे सर. कारण तो काम आपला नाही आहे तरी सुद्धा आम्ही विनंती करू शकतो सर. कारण काय सध्या कसं आहे सर, आपण सांगितलेल्या गोष्टी सगळेजणच ऐकतात, म्हणून आम्ही तुम्हाला हे विनंती करतोय. आणि तिसरी विषय सर असा आहे सर, अनेक ठिकाणी ज्यांना मिरवणूक सुरू असताना अचानक लाईट जाते, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का सर, काही लोक असतात जे गडबड करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी आलेले असतात. तर विद्युत विभागाचे कोणी कर्मचारी अधिकारी असतात तर त्यांना विनंती करतो की निदान हे 10 दिवसांमध्ये ज्या ठिकाणी मिरवणूक आहे त्या ठिकाणी सुद्धा लाईट बंद होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करावे. आणि मिरवणूक जे लोक मोहरम सण साजरा करताना रस्त्यावर मंडप वगैरे मारणार आहे, सामान्य लोकांना येता जाताना त्यांना त्रास होणे या उद्देशाने मंडप मारावं. कारण काय अनेक ठिकाणी काय होतं, आपण सण साजरा करत असताना दुसऱ्या लोकांनी आपल्याला शिव्या घालू नये, आपल्याला शाप देऊ नये या दृष्टिकोनाने थोडंसं काम करणे गरजेचं आहे. सर, मध्यंतरी काय झालं मागच्या 2 वर्षापूर्वी एक गरोदर महिला रिक्षामधून जात असताना त्याला वाटच देत नव्हते. आता हे अशा ठिकाणी काय होतं सर माहिती त्रास होतो लोकांना, तर या संदर्भात तिने सुद्धा लक्ष द्यावे एवढी विनंती करतो.